हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल प्रेहान वर्ल्ड। मी आहे प्रयत्न आणि घेऊन आलेले आहे एक नवीन ब्लॉग। तर आज आहे 18 तारीख आणि मी आलेले आहे मम्मीकडे। तर आता सॉफ्टीच्या स्कूल चालू होतील, त्याच्यामुळे 20 पासून तिच्या स्कूल्स चालू होणार आहेत। तर त्याच्यामुळे आम्ही मम्मीकडे आलो होतो। सॉफ्टीची स्कूल वगैरे चालू झाल्यावर थोडंसं मॅनेज होत नाहीत सगळ्या गोष्टी, दिवसभर स्कूल असते तिची, त्याच्यामुळे। तर आणि आज मम्मी करणार एक मम्मीची स्पेशल रेसिपी, ती बनवणार आहे मटन। तर आपण ती कशा प्रकारे मटन बनवणार आहे तर ते बघूया। आणि तुम्हाला मम्मीची स्पेशल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। ती खूप छान अशी सुगरण आहे, त्यामुळं इझी वेमध्ये तिची खूप सुंदर अशी, खूप टेस्टी अशी यम्मी स्वयंपाक करते ती। आणि खूप काही जास्त इन्ग्रेडियंट्स, काही मटेरियल टाकत नाही, पण तिची जी रेसिपी होती खूप छान होते। तर चला आज ती मटन कशा प्रकारे बनवणार आहे तर ते मी तुम्हाला दाखवते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा इझी प्रकारे तुम्ही पण मटन बनवू शकता। तर चला माझ्यासोबत कनेक्टेड राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी तुम्हाला भेटते की आता तिने काय काय तयारी केली मी यायच्या आधीच, तर ते तुम्हाला दाखवते की तिने काय काय तयारी केली आहे। तुम्ही बघू शकता इथे मम्मीने मी यायच्या आधी ऑलरेडी मटन शिजवून ठेवलं होतं। किती छान दिसतंय ते शिजवलेलं। मम्मी काय काय टाकलं ह्याच्यामध्ये? कांदा परतायला तेलामध्ये आधी कांदा फ्राय करून घेतला, तेल टाकायचं, त्यात कांदा फ्राय करून घ्यायचा, त्यात हळद टाकायची, हिंग टाकायचं, आलं लसूण कोथिंबीर आणि बडीशेपची पेस्ट टाकायची। असं टाकून परतून घ्यायचं ते आणि त्याच्यानंतर पाणी ओतून शिजवून घ्यायचं। पाणी टाकायचं आणि ते कुकरला छान शिजून घ्यायचं। किती शिट्ट्यांमध्ये शिजलं होतं? बारीक नाही ठेवणार, 2-3 शिट्ट्यांमध्ये शिजून जातं। दोन मटन आहे। तर मग कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून खूप छान बनवलेलं आहे। तर असं तिने ते मटन सर्वात आधी शिजवून घेतलेलं आहे। तर चला आता ती पुढे वाटण कशा प्रकारे बनवते ते बघू आपण। ते मम्मीनी वाटण बनवलंय, ती हे बनवून ठेवते असं। ते 2-3 दिवस 4 दिवस आरामात जातं। त्याच्यामध्ये कांदा, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर त्याची भाजायचं ते आणि त्याची पेस्ट करायची। पेस्ट करताना त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि वाटायचं। असं हे कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि खोबऱ्याचं कोथिंबीरीचं वाटण आहे। तर आता त्या वाटणामध्ये ती बनवणार आहे इझी। हे असं तुम्ही वाटण बनवून ठेवू शकता आणि कुठल्याही ग्रेव्हीच्या, नॉनव्हेजच्या भाजीला वापरू शकता। इथे तुम्ही कढईमध्ये तेल टाकले आणि आता ते वाटण टाकले। आता ते वाटण छान परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत। इथं मसाला काढून ठेवलेत मम्मीने। तर हा बेडगी मिरची आहे, हा चिकन मसाला आहे, हे धने गरम मसाला आहे, कांदा लसूण मसाला आणि हळद आणि हे टाकले धने पावडर। आणि आता ह्याच्यामध्ये थोडीशी धने पावडर टाकली। वाटण आता छान परतून घेतले, त्याच्यामध्ये सुके पावडर मसाला टाकलेत सगळे। ते आता छान मस्त फ्राय करून घेणार आहे। मसाला परतून घेतलाय मम्मीने सुक्का छान। खाणार आहे ना, मसाला छान परतून घेतलाय। तेल नाही आहे मग, नाही मग तेल कमी टाकलाय का नाही। मसाला असा सुक्का परतून घेतलाय तिने छान। मसाला जेवढा परतून घेतो तेवढं त्याला टेस्ट येते। मटण परतलं त्याचाच खूप छान वास येतोय, वाटणाचा मस्त वास येतोय परततानाच। नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी, खूप इझी आहे। तुम्ही वाटण बनवून ठेवू शकता आणि पटकन आपलं बनवू शकता झटपट। वाटण कमीत कमी 4-5 दिवस राहतं फ्रीजमध्ये, छान पॅक एअरटाईट डब्यामध्ये ठेवल्यावर। इथे वाटणाला छान साईडने तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। इथे छान तेल सुटले वाटणाला। आता त्याच्यामध्ये टाकणार आहे ती शिजलेलं आपलं जे मटण आहे ते टाकणार आहे। छान मिक्स करून घेणार आहे ती आता त्याच्यामध्ये।
मटण छान शिजलंय त्याच्यामध्ये छान दिसते. आता ते छान छान शिजून द्यायचं, अजून छान उकळी येऊन द्यायची त्याला. तुम्ही असं थोडंसं न पाणी टाकता ठेवलं तर ते सुक्कं पण छान लागतं आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं ती ग्रेव्ही होईल. तुम्ही तुमच्या ह्याने सुक्कं किंवा ग्रेव्ही काय असेल ते ठेवू शकता. सुक्कं पाहिजे असेल तर तुम्ही सुक्कं ठेवू शकता, पाणी ॲड करून पाणी ठेवू शकता, रस्सा करू शकता पाणी ॲड करून द्यायचे. छान त्याला आता उकळी येऊन द्यायची. इथे मस्त दिसते छान, मीठ मस्त दिसते का. आता ती सगळ्यात शेवटी मीठ टाकते. चिकन शिजवताना मीठ टाकलेलं का? थोडंसं टाकलेलं चिकन शिजवताना पण, त्यामुळे आता ग्रेव्हीमध्ये जरा मीठ अंदाजाने टाकायचं. आणि मस्त अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता सगळ्यावर. मस्त दिसतंय, खूप छान ते मस्त दिसतंय. छान कोथिंबीर टाकलेली आहे. झटपट होणारं, मटणाला खूप जास्त वेळ नाही लागत. ते छान असं बनवून घेतलं मम्मीने. बरोबर मम्मीने इथे दुसऱ्या ह्याच्यात बनवलेली आहे, वजडी बनवली आहे तिने. आम्ही तो कोण खात नाही, ती आणि माझा भाऊच खातो. तर इथे अशी मस्तपैकी वजडी बनवली आहे. तुम्हाला त्याची पण रेसिपी पाहिजे असेल तर सांगा, पण मी मम्मीला सांगते की त्याची पण रेसिपी आम्हाला दे म्हणून. ते मस्त अशी वजडी बनवली. तुम्ही बघू शकता इथे मटण मस्त छान उकळत आहे. असं मस्त छान उकळी आल्यावर ते बघू शकता तुम्ही, मस्त उकळी आली त्याला मटणाला छान. असं हे आपलं मटण जास्त मस्त, म्हणजे मम्मीने जास्त ग्रेव्ही नाही बनवली, त्यामुळे ते थोडंसं सुक्कं आणि थोडंसं ग्रेव्हीसारखं झालं. जास्त रस्सा नाही केला आहे, त्यामुळे हे असं मस्त टेस्टी मटणाची सुक्की रेसिपी बनवली मम्मीने. तर ते छान असं मस्त दिसतंय ते. आता तर तुम्ही बघितलं असेल की मम्मीने किती छान प्रकारे आणि खूप झटपट इझी असं मटण बनवलेलं आहे. तर तुम्ही वाटण करू शकता, जसं मी मगाशी बोलले की तुम्ही वाटण करून ठेवू शकता एअरटाईट डब्यामध्ये. ते पॅक करून तुम्ही एक 4 ते 5 दिवस आरामात स्टोअर करू शकता. तर छान असं फ्री असेल आपण त्यावेळेस थोडंसं वाटण बनवून ठेवलं तर ते कुठल्याही तुम्हाला ग्रेव्हीच्या नॉनव्हेज भाजीला वापरता येतं. असं तिने छान झटपट असं नॉनव्हेज मटणची रेसिपी बनवली आहे. आणि तर मी तुम्हाला रिव्ह्यू घेऊन सांगते सगळ्यांचे, जे कोणी मटण खाणार आहे त्यांचे, की मटण कसं बनलेलं आहे. तर मी तुम्हाला ते नक्की दाखवेल की मटण कशा प्रकारे कसं बनवलं होतं मम्मीने, टेस्ट कशी होती. माझी मम्मी खूप छान म्हणजे खूप सुंदर असं स्वयंपाक करते. तर त्यामुळे ऑब्वियसली ते मटण खूप सुंदर टेस्टी झालेलंच आहे. दिसण्यावरूनच कळत होतं की ते खूप छान झालेलं आहे. तर हा होता माझा छोटासा व्लॉग. आता आम्ही जेवण करणार आहोत आणि त्याच्यानंतर घरी जाणार आहोत. तर मी हा माझा व्लॉग इथेच थांबवते मी हा व्लॉग माझा. आणि भेटतो तुम्हाला एक नवीन व्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तुम्हाला असेच जर रेसिपी कुठली बघायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. माझी मम्मी प्रॉपर कोकणातली आहे, त्यामुळे खूप छान टेस्टी अशी मस्त छान ती जेवण बनवते आम्ही मम्मीकडे आलो की. तर तुम्हाला नक्की कुठली रेसिपी बघायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की आम्हाला ही रेसिपी आहे, ही रेसिपी बनवायची आहे. तिच्यामुळे मी पण आत्ता जे रेसिपी बनवते ते माझ्या मम्मीमुळेच बनवते, कारण मम्मीकडूनच थोडंफार मला जमायला लागले आत्ता. त्यामुळे मी माझ्या चॅनलवर ज्या काही रेसिपी आहेत तर त्या काही माझ्या माहेरच्या पण रेसिपी आहेत, माझ्या सासरच्या पण रेसिपी आहेत. जसे की दालचा, चिकन कोरमा, बिर्याणी ह्या माझ्या सासरच्या रेसिपी आहेत. त्या मला इथे आल्यावर बनवाव्या लागतात मम्मीकडे आल्यावर. आणि मम्मीकडच्या ज्या रेसिपी आहेत ते मी सासरी गेल्यावर सासरच्यांना बनवून खायला घालते. तर अशा प्रकारे जे काय आहे माझं. तर तुम्हाला नक्की कुठली रेसिपी नेक्स्ट पाहिजे असेल तर ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि
व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तिथे जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे मी छान नवीन नवीन काहीतरी नवीन व्लॉग घेऊन येत जाईल तुमच्यासाठी. तर ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. तर भेटूया आपण एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मटण कसं बनवलं होतं? चांगलं बनवलं होतं, चांगलं होतं, टेस्टी होतं, चांगलं होतं, मस्त भारी वाटलं, एक नंबर.